नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तरच सर्वांना शेअर नक्की करा। चला, अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहे। टॉपिक आहे TET 2025। बघा, पुढे ऑक्टोबरमध्ये TET नियोजित आहे असं बोलल्या जात आहे आणि खरोखरच जेव्हा जाहिरात येईल तेव्हापासूनच अभ्यास करायचा नसतो। तर आपल्याला TET पास करायची असेल तर अभ्यास आतापासूनच सुरू करायला पाहिजे, हे लक्षात घेणं प्रत्येक अभियोग्यताधारकांनी गरजेचं आहे। बघा, आता तयारी कशी करावी, म्हणजे जेणेकरून आपण केलेल्या अभ्यासामुळे, निश्चित अभ्यासामुळे आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये TET पास करू शकलो पाहिजे। लक्षात घ्या, म्हणजे 100% आपल्याला, म्हणजे 100 प्लस 150 प्रश्न असतात, 150 गुण असतात। 100 प्लस गुण कसे मिळेल ह्याची अतिशय सटीक निश्चित प्लॅनिंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला, आपण पुढे जाऊया, व्हिडिओ सुरू करूया। लक्ष द्या प्रत्येकानं। इथे पहा, तत्पूर्वी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो की बघा, शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 संपूर्ण अभ्यासक्रम, सर्व विषय, त्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, सर्व विषय लक्षात घ्या। ही जी बॅच आहे ऑफरमध्ये फक्त 999 रुपयामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे। सर्व विषय वर्षभराची बॅच आहे। बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, टेस्ट सिरीज, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, टेस्ट पेपर, टेस्ट सिरीज व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी आहे आणि अतिशय अचूक, निश्चित, टू द पॉइंट या पद्धतीने या बॅचमध्ये शिकवल्या जाईल। चला, आता आपल्याला 100 प्लस गुण मिळवायचे आहे। किमान आपल्याला, म्हणजे ओपन कॅटेगरीमधून आपला फॉर्म आला पाहिजे असं जर समजा तुम्हाला वाटत असेल तर आपल्याकडे गुण किती पाहिजे सर? 90 गुण पाहिजे। बघा, तर त्याच्यापेक्षा आपण 10 गुणांचं टार्गेट जास्त ठेवणं हे गरजेचं असते, हे समजून घ्या। मग आता ह्याच्यात बघूया आपण की आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहे, हे आपण पहिल्यांदा इथं बघूया। जनरली ते आपल्या सर्वांना माहीतही असतील, पण आता आपण इथे बघा, परत एकदा तुम्हाला सांगतो, महा TET अभ्यासक्रम 2025 पेपर 1 ला, म्हणजे 1 to 5, 1 ते 5 सर्वांना सारखंच राहील। ज्यांचं DED झाला आहे त्यांना 1 ते 5 पर्यंतचा पेपर देता येईल, ही महत्त्वाची गोष्ट। बघा, तर इथे कसं असेल, बाल विकास आणि अध्यापनशास्त्र, बघा बऱ्याचदा ह्याच्यामध्ये उपयोजित कमी असतं आणि जे अभ्यासक्रमात दिलेलं आहे त्या गोष्टी निश्चित त्या ठिकाणी दिलेल्या असतात। तर ह्याच्यावर किती प्रश्न येईल सर? तर ह्याच्यावर 30 प्रश्न तुम्हाला येईल। भाषा 1 अनिवार्य आणि संबंधित विषय अध्यापनशास्त्र, भाषा 2 अनिवार्य आणि संबंधित विषय अध्यापनशास्त्र, ह्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू तुमची जी लँग्वेज असेल ती। बघा, मग इथे काय म्हणू, इथे भाषा 1 मराठी 30 प्रश्न, भाषा 2 30 प्रश्न, गणित आणि संबंधित विषय अध्यापनशास्त्र 30 प्रश्न, पर्यावरण अभ्यास, परिसर अभ्यास आणि संबंधित अध्यापनशास्त्र असे 30 प्रश्न, असे एकूण तुम्हाला 150 प्रश्नांचा पहिला पेपर असतो इयत्ता 1 ते 5 पर्यंत, म्हणजे 1 ते 5, पहिली ते 5वी पर्यंत। हे कोणासाठी सर? ज्यांचं DED झालाय त्यांना पहिला TETचा पेपर किंवा फर्स्ट पेपर CTET हे पास करणं, पास असणं अनिवार्य असतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या। नेक्स्ट बघा, नंतर पेपर 2। आता पेपर 2 6 ते 8 पर्यंत आहे। ज्यांना 6 ते 8 इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतचा शिक्षक व्हायचा आहे तर त्यांना हे 6 ते 8 पर्यंतचा पेपर पास होणं हे अनिवार्य असतं, गरजेचं असतं। मग त्यासाठी बघा सब्जेक्ट कोणकोणते आहेत, तर इथे बघा 3 विषयापर्यंत कोणताही बदल नाही आहे। बाल विकास आणि अध्यापनशास्त्र हे 30 प्रश्न असेल, भाषा 1 अनिवार्य 30 प्रश्न असेल, म्हणजे मराठी, भाषा 2 अनिवार्य हे 30 प्रश्न असेल। गणित आणि विज्ञान आणि संबंधित विषय अध्यापनशास्त्र, बघा मॅथ सायन्सवाल्यांना ह्या मॅथ सायन्सचे 60 प्रश्न असेल आणि जे सामाजिक
विज्ञान आणि म्हणजे सोशल सायन्स आहे त्यांना सामाजिक विज्ञान म्हणजे सोशल सायन्सचे 60 प्रश्न असेल. तर हे 90 सगळ्यांनाच कॉमन आहे. हे 90 त्याच्यामध्ये तुमचं मॅथ सायन्स असेल तर 60 असे 150 आणि सोशल सायन्स जर असेल तर त्याचे 60 असे 150. तर असं दुसऱ्या पेपरचं स्वरूप राहील. दुसऱ्या पेपरचे 2 प्रकार होईल बघा. 6 ते 8 पर्यंत तुमचा जर सायन्स सब्जेक्ट असेल तर तुम्हाला मॅथ सायन्स घेता येईल आणि सायन्स नसेल तर मग सोशल सायन्स घेता येईल. तर असे त्याच्यावर 60 प्रश्न येतात. असे एकूण पहिला पेपर सुद्धा 1 ते 5 पर्यंतचा 150 प्रश्नांचा आणि 150 गुण राहील. दुसरा पेपर सुद्धा मॅथ सायन्सवाले असो की सोशल सायन्सवाले असो त्यांचा जो दुसरा पेपर आहे तो सुद्धा 150 प्रश्नांचा असेल आणि 150 गुण असेल असे आपण लक्षात घेऊया. बघा हे तर आपण समजून घेतोय. त्याच्यानंतर काही गोष्टी परीक्षा कशी होणार आहे, इतर बाबी काय काय, तर ते थोडंसं आपण समजून घेऊया. इथं व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. बघा इथे काय म्हणत आहे ते पहिल्यांदा समजून घेऊया. एकूण प्रश्न 150 प्रश्न म्हणजे 1 ते 5 असो, पेपर दुसऱ्यामध्ये मॅथ सायन्स असो की पेपर दुसऱ्यामध्ये सोशल सायन्स असो, सर किती राहणार आहे? 150 प्रश्न राहणार आहे प्रत्येक पेपरला. आणि एकूण गुण किती? तर एकूण गुण 150 म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 1 गुण असणार आहे आणि 150 गुण प्रत्येक पेपरमध्ये राहणार आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे इथे तुम्ही एकही रिकामा सोडायचा नाही आहे. अलीकडे जशी तुम्ही टीईटीची एक्झाम दिलेली आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा सोडवायचं आहे हे लक्षात घ्या. प्रश्न नमुना सगळे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. आता सगळे जरी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील तरी त्या ठिकाणी उतार येईल, कविता येईल, स्टांझा येईल आणि त्यातून पाहून आपल्याला लिहायचे. पण त्याच्या खाली दिलेले सगळे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाचेच राहील हे लक्षात घ्या. आता पेपर 1 साठी अडचण पातळी इयत्ता 8वी पर्यंत. तर हे बघा तुम्हाला सांगतो इयत्ता 4थी 5वी पासून पुस्तके सुरू होतात. म्हणजे आपण सोशल सायन्सचा विचार केला किंवा परिसर अभ्यासाचा विचार केला इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत तर 4थी 5वी 6 7 8 इथपर्यंतची सगळी पुस्तकं तुम्ही अर्थ, राज्य, इतिहास, भूगोल जे असतील ते म्हणजे राज्य, इतिहास, भूगोल वगैरे वाचून काढली तरी 30 पैकी 25 प्रश्न जवळपास त्याच्यातूनच कव्हर होतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपल्या बॅचमध्ये त्याच्या अचूक आणि निश्चित नोट्स आपण दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या आणि टोटल कंटेंट शिकवल्या सुद्धा जाणार आहे. आणि पेपर 2 साठी म्हणजे काठिण्य पातळी जी असणार आहे ती किती असणार आहे? तर इयत्ता 10वी पर्यंत. मग इयत्ता आपण 6व्या वर्गापासून अर्थ, राज्य, इतिहास, भूगोल इयत्ता 10वी पर्यंत वाचले तरी आपले सोशल सायन्सचे जो 30 पैकी 25 प्रश्न कव्हर होणार आहे. आणि सेकंड पेपरमध्ये जर समजा एखाद्याचं सोशल सायन्स असेल 60 प्रश्न याच पुस्तकातून कव्हर होणार आहे. हे आपल्याला समजणं अतिशय गरजेचं आहे हे समजून घ्या. आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की अभ्यास कसा करायचा. तर अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो सर तो म्हणजे कोणता? तर बघा अभ्यासक्रम आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सिलेबस. तुम्ही कोणतीही गोष्ट आता मला सांगा जर समजा मॅथमॅटिक्समधलं की मॅथमॅटिक्समध्ये शेकडो टॉपिक आहे. नीट लक्षात घ्या मला काय सांगायचं. मॅथ कॉमन आहे पहिल्या पेपरला आहे, दुसऱ्या पेपरला पण आहे. लक्षात घ्या. मग इथे जर समजा तुम्ही काय म्हटलं सर मॅथमॅटिक्स म्हटल्याच्या नंतर त्याच्यात शेकडो टॉपिक आहे म्हणजे अंकगणित आहे, त्याच्यानंतर बीजगणित आहे, भूमिती आहे, सांख्यिकी आहे. लक्षात घ्या. तर हे अशा बऱ्याच गोष्टी येतात. मग तेवढेही करायचे का? तर याचा अर्थ काय सांगा. ह्या प्रश्नाचं उत्तर नाही. त्याचं उत्तर का बरं नाही? तर हे तुम्हाला उत्तर मिळेल कुठं, कशात मिळेल? तर अभ्यासक्रमामध्ये जो काही टीईटीला सिलेबस आहे. मग टीईटीला सिलेबस म्हणताना फक्त 5 विषयांची नावे लक्षात घेऊन चालत नाही. म्हणजे नावे म्हणजे काय? जसं सुरुवातीला सांगितलं तुम्हाला मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर आपण काय म्हणू बालमानसशास्त्र हे 3 आणि नंतर गणित आणि जीके असं 5 विषयांची नावं सांगून चालत नाही. तर त्याच्यामध्ये त्या विषयाच्या अंतर्गत समजा मॅथमॅटिक्स म्हटलं की त्या विषयाच्या अंतर्गत कोणकोणते टॉपिक येतात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्या विषयाच्या अंतर्गत कोणकोणते टॉपिक येतात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता अभ्यास साहित्य घेतलं तुम्ही एखादं मॅथमॅटिक्सचं पुस्तक घेतलं आणि मॅथमॅटिक्सचं पुस्तक घेतल्याच्या नंतर ते पुस्तक जर समजा 1000 पेजेसचं असेल तर तुम्ही काय 1000 पेजेसचा अभ्यास करायला सराव करायला 6 महिने घालवणार आहे का? नाही. मग त्यासाठी आम्हाला काय माहीत पाहिजे सर? त्यासाठी आम्हाला त्याचा सूक्ष्म अभ्यासक्रम माहीत पाहिजे, मायक्रो सिलेबस माहीत पाहिजे. आणि त्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये बघा जी काही अनुक्रमणिका आहे त्याच्यात जर समजा तुम्हाला 100 टॉपिक 100 चॅप्टर जर दिलेले असेल तर त्याच्यापैकी कोणकोणते टॉपिक तुम्हाला टीईटीला आहे हे तुम्हाला कशातून कळेल सर? अभ्यासक्रमातून कळेल. म्हणून आपलं नियोजन आपली दिशा ही निश्चित असली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. मग हे पुस्तक म्हणजे कोण झालं? अभ्यास साहित्य.
पण आता तुमच्याकडे मार्केटमध्ये एखाद्या विषयाची शेकडो पुस्तके अवेलेबल आहे, पण आता तुम्ही किती म्हणून पुस्तके वाचणार आहे, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्या अभ्यासक्रमाला कोणते टॉपिक आहे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्या टॉपिकची सगळी लिस्ट मायक्रो सिलेबस आपल्या याच यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे आणि त्याची लिंकसुद्धा व्हिडिओची, म्हणजे जो आपण सिलेबस कशावरून काढला आहे. मग आता हे आम्हाला कोण सांगेल की TETच्या पेपरमध्ये मॅथमॅटिक्समधले कोणते टॉपिक असणार आहे, भाषा एक मराठी भाषेमधले कोणते टॉपिक असणार आहे, भाषा 2 इंग्रजीमध्ये कोणते टॉपिक असणार आहे, किंवा मानसशास्त्रामध्ये काय विचारलं जाणार आहे, किंवा परिसर अभ्यासामध्ये काय विचारलं जाणार आहे, बघा मॅथ सायन्समध्ये काय विचारलं जाणार आहे. तर हे आम्हाला कोण सांगेल, तर PYQ सांगेल. ज्या बोर्डवर तुम्हाला 3 गोष्टी दिसत आहे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. एकदम शॉर्ट मी सांगतो आहे, लक्षात घ्या की तुम्ही जर एखादं पुस्तक घेतलं की पुस्तकाच्या पहिल्या पेजेसपासून शेवटच्या पेजेसपर्यंत काय म्हणून सांगा रटत जाणे, रट्टा मारत जाणे हे करणं चुकीचं ठरते, हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगत आहोत. मग त्यासाठी काय करायचं की 2-4 वर्षे 4-5 वर्षे प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेले जेवढे काही TETचे पेपर आहे PYQ हे सगळे आपल्या बॅचमध्ये ॲपमध्ये टाकलेले आहे. ॲपची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता आणि सगळे पेपर फ्री केलेले आहे. हा महत्त्वाचा विषय. आता बघा, मग या PYQ मधून कळतं आपल्याला, समजा PYQ मध्ये तुम्हाला सरासरीवर प्रश्न आला, एक लक्ष द्या, आता सरासरी तुम्हाला आहेच, सरासरीवर प्रश्न आला तर तुम्ही या मॅथमॅटिक्सच्या पुस्तकामध्ये सरासरी चॅप्टरला तुम्ही राईट करू शकता. हा महत्त्वाचा विषय लक्षात घ्या. नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी, काळकाम वेग, वेग अंतर, तर हे सगळे चॅप्टर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी राईट करू शकता. तर असा तुम्हाला काय होईल की 1000 पुस्तकापैकी म्हणजे 1000 पेजेसपैकी समजा तुम्ही काय सांगा 200-300 पानात, तुमचं 250 पानात, 150 पानात तुमचा मॅथमॅटिक्सचा सिलेबस निघेल. समजा तुम्ही या ठिकाणी कोणाचा अभ्यास करत आहे, मराठी व्याकरणाचा अभ्यास करताय किंवा इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत आहे. आता मराठी भाषेचा अभ्यास करत असताना पुन्हा तीच गोष्ट आहे की अनुक्रमणिका जी तुम्हाला दिलेली आहे, लक्ष द्या, अनुक्रमणिका जी दिलेली आहे त्याच्यात तर 50 टॉपिक आहे, पण 50 टॉपिकामध्ये हमखास प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारला जातो किंवा कोणते प्रश्न TETला आहेच हे निवडता येणं फार महत्त्वाचा विषय, आणि ते आपण निवडलेले आहे आणि त्या निश्चित पद्धतीने आपण अभ्यासक्रम राबवत असतो. मग हे अभ्यास साहित्य म्हणजे पुस्तक घेतलं, पण त्याच्यामध्ये TETच्या अभ्यासक्रमाला काय काय आहे हे आम्हाला कुठून कळेल, सर PYQ मधून कळेल. मग पहिल्यांदा तुमच्याकडे काय सिलेबस काढून घ्यायचा, आणि सिलेबस जे मार्केटमध्ये शिक्षक लोक सांगतात असा नाही, तर काय म्हणतो सिलेबस फक्त निघत कुठून असतो, सर PYQ मधून निघत असतो, म्हणजे जे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातून निघत असतो, आणि तोच त्या अभ्यासक्रमाचा आरसा असतो तुमच्या. एकदम हे स्पेशली तुम्हाला दाखवतं की आम्ही हे आजपर्यंत विचारलेलं आहे आणि तेच पुढेही रिपीट होणार आहे कुठे ना कुठे, त्याच्यावरच टॉपिक त्याच टॉपिकवर असणार आहे. उदाहरण दिलं, समजा तुम्ही काय म्हणून सांगा भाजीपाला विकत घ्यायला जाता, तर त्याच्यामध्ये चुकून माकून एखादा नवा पदार्थ असतो मार्केटमध्ये, लक्षात घ्या, नाहीतर तेच ते तुम्हाला दिसतात. म्हणून हे PYQ आपण सटीक पद्धतीनं केले, त्या टॉपिकवर येणारे प्रश्न आम्हाला कळले की त्याच्यानंतर आम्ही त्या अभ्यास साहित्यामधून म्हणजे पुस्तकामधून काय करू शकतो, त्या गोष्टी मार्क करून घ्यायच्या आणि त्याचा प्रॉपर अभ्यास करायचा, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मग आता तुम्ही TETची तयारी करत असताना एकदम निश्चित मार्गाने तयारी झाली पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. निश्चित मार्गाने तयारी कशी होईल, तर पहिल्यांदा प्रश्न म्हणजे अभ्यास साहित्य विकत घ्या, त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका चाळा, आणि त्याच्यानंतर त्यातून जो अभ्यासक्रम तयार होईल तर त्याच टॉपिकचा अभ्यास पहिल्यांदा प्रथम करणं गरजेचं आहे. पण सर हे आम्हाला करता येत नाही, टेन्शन घेऊ नका, आपल्याच यूट्यूब चॅनलला आपण जे मायक्रो सिलेबस आहे तो टाकलेला आहे, आणि त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देईल, आणि त्याच्यातून तुम्ही तयारी करायची आहे हे सुद्धा इथे लक्षात ठेवा. नंतर मित्रांनो बघा, आपण काय केलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला निश्चित तयारी करता यावी. बऱ्याच लोकांची बऱ्याचदा TET निघत नाही, पण ती TET निश्चितपणे त्यांना पास करता यावी म्हणून आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 संपूर्ण अभ्यासक्रम ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. आणि बघा, ही जी बॅच आहे ती फक्त तुम्हाला किती रुपयामध्ये मिळत आहे, म्हणजे 999 रुपयामध्ये मिळत आहे. 999 रुपयामध्ये या बॅचमध्ये जे फीचर आहे, तर सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, टेस्ट सिरीज, लक्षात घ्या मोफत टेस्ट सिरीज, त्याच्यानंतर मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांच्या ठिकाणी कालावधी मिळेल. तर अशा पद्धतीनं ही बॅच तुम्हाला वरदान ठरेल. 100% या बॅचमधून तुमचा TETचा रिझल्ट येईल असे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.